14 जुलै रोजी विशाळगडावर अतिक्रमण निर्मूलनाच्या नावाखाली काही समाजकंटकांनी हिंसाचार केला होता। त्या हिंसाचारात निरपराध लोकांच्या घरांची तोडफोड करण्यात आली। हा हिंसाचार करणाऱ्यांवर प्रशासनानं कडक कारवाई करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाच्या वतीनं दसरा चौकात आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। पुरोगामी कोल्हापूरची एकात्मता अबाधित राहिली पाहिजे, कोल्हापूरचं मणिपूर करू नका असे फलक घेऊन भर पावसात हे आंदोलन करण्यात आलं। विशाळगडावर घडलेल्या हिंसाचारावेळी जिल्हा प्रशासन शांतता अबाधित राखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी रूपा वायदंडे यांनी केला। कोल्हापूरची पुरोगामी प्रतिमा जिवंत ठेवण्यासाठी अपयशी ठरलेल्या जिल्हा प्रशासनाचा मी आज तीव्र शब्दात निषेध करते। कोल्हापूरचा जिल्हा प्रशासन निश्चितपणे कोल्हापूरची शांतता, सुव्यवस्था आणि एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी अपयशी ठरलेला आहे आणि त्यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कठोर कारवाई केली पाहिजे। या आंदोलनात सरदार कांबळे, जयराज भाट, शोभा नलवडे, प्रताप बाबर, अमर तांदळे, मारुती गायकवाड, रणजित हळदीकर, प्रिया कांबळे, पांडुरंग सूर्यवंशी, रुपाली कांबळे, प्रिया कांबळे, पांडुरंग सूर्यवंशी, रुपाली कांबळे, प्रकाश वस्ताद, गीता सुतार यांचा सहभाग होता।